नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण वाहरू सोनवणे यांची जीवनाचा शोध घेताना ही कविता अभ्यासणार आहोत. वाहरू सोनवणे यांचा जन्म 6 ऑगस्ट 1950चा. श्रीखेड तालुका शहादा जिल्हा नंदुरबार म्हणजे आदिवासी भागातील त्यांचा जन्म आहे. यांची लेखणीसुद्धा आदिवाशांवरतीच कार्य करते. आदिवाशांचे जे दुःख आहे, जी विवेचना आहे, ज्या त्यांच्या चिंता आहे, ज्यांच्या समस्या व प्रश्न आहेत, ते सर्व कवी आपल्या लेखणीतून मांडताना दिसतात. त्यांच्या कवितेची भाषा ही आदिवाशांच्या मूक व्यथा व वेदनांची भाषा होऊन जाते. आदिवासी समाजाचं खरं वास्तव, त्यांचं खरं जगणं, त्यांच्या ज्या जीवन जाणीवा आहे, त्यांचं जे समृद्ध असणं आहे, त्यांचं जे संपन्न असणं आहे, ते आपल्याला कवितेतून व्यक्त करताना दिसतात. दुसरीकडे आदिवासी समाजाचा विद्रोही आवाजसुद्धा कवी होताना दिसतात. सामाजिक कार्यांची त्यांना आवड आहे आणि वृत्तपत्रातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आदिवाशाच्या सन्मानासाठी हा रस्त्यावर येणारा, आंदोलन करणारा असा एक चालता बोलता समाजसुधारक व लोकमान्य असा कवी आहे. रोडाली या काव्यसंग्रहातून त्यांची ही जीवनाचा शोध घेताना ही कविता घेण्यात आलेली आहे. यामध्ये आदिवासी आणि निसर्ग हा भिन्न नाही, तो एक समान आहे. ही एक भावना अगदी साध्या सरळ शब्दांमध्ये कवी मांडून जातात. अगदी छोटीशी कविता आहे, परंतु ती वाचत असताना त्यामध्ये कुठलाही शब्दांचा अवडंबर करण्यात आलेला नाही, कुठलाही ज्वलंत असा प्रश्न निर्माण करण्यात आलेला नाही किंवा विद्रोही गरळ ओकण्यात आलेली नाही, तर सरळ साध्या शब्दामध्ये कवी अगदी हृदयापर्यंत टोचणारं बोचणारं असं काहीतरी घेऊन जातो. बघा तर कवी काय भाव व्यक्त करतायत. जीवनाचा शोध घेताना त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या एका आदिवासीला प्रश्न केला. जीवनाचा शोध घेताना त्याने एका झोपडीसमोर बसलेल्या एका आदिवासीला प्रश्न केला, या जंगलात तुम्ही कसे जगता. बघा, आता जे आदिवासी त्या जंगलात राहतात त्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जो आपल्यासारखं आधुनिक शहरी जगणं जगत आहे, अशा एका व्यक्तीने त्या आदिवाशाला प्रश्न केलेला आहे की तुम्ही या जंगलामध्ये कसं जगत असता. अगदी झोपडी आहे, छोटंसं काहीतरी त्यांचं घरकुल आहे आणि त्या समोर ती बसलेली आहे किंवा तो आदिवासी बसलेला आहे. आदिवासी हसला आणि काहीच बोलला नाही. त्याच्या प्रश्नाला प्रतिउत्तर आदिवाशाने काहीच दिलं नाही. केवळ आणि केवळ त्याने स्मितहास्य केलं, केवळ तो हसला. त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला. त्यात त्याला निसर्गाचे सौंदर्य दिसले. प्रश्नकर्ता जो आहे तोही मग त्या आदिवाशाच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला आणि बघता बघता तो त्याच्या खोल डोळ्यामध्ये डोकावला असेल तेव्हा त्याला त्याचे डोळे आणि अवतीभोवतीचा परिसर आहे, अवतीभोवतीचा जो निसर्ग आहे तो वेगळा जाणवत नव्हता. त्याच्या डोळ्यातच तो निसर्ग आणि त्या निसर्गातच त्याचे डोळे त्याला दिसू लागले होते. झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री की पुरुष विचारत नाही. झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री की पुरुष विचारत नाही. झाड सावलीत बसणाऱ्याला त्याची जात विचारत नाही. झाड ऑक्सिजन देताना त्याचा धर्म विचारत नाही. झाड असतं, ते केवळ देण्याचं, वाटण्याचं काम करत असतं. त्याच्या झाडाखाली सावलीत बसून येणारा कोण आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, स्त्री आहे, पुरुष आहे की कुठल्या जातीपंथ धर्माचा, याचा झाडाला काहीही संबंध नसतो. त्याचं जे फळ झाडावरून तोडून खात आहे, ती स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, अबाल आहे, वृद्ध आहे, रोगी आहे, निरोगी आहे, त्याचा झाडाला काहीही संबंध नसतो. तो फक्त आपलं देण्याचं काम करत असतं. झाड सतत ऑक्सिजन देतं. झाडाचा ऑक्सिजन आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मग ऑक्सिजन देणारा जे झाड आहे ते ऑक्सिजन घेणाऱ्याला तू कोण, कुठला, देशातला, परदेशातला, काळा, गोरा, उच्च नीच असं काहीही कधीही विचारत नसतो. समानता हेच सूत्र, निसर्गाला भेदभाव माहीत नाही. मग हे झाड प्रतिबिंब आहे निसर्गाचं, त्याला भेदभाव मान्य नाही. जो आहे तो केवळ त्याचाच आहे. जो त्याच्याकडे येणार तो त्याला देत आणि देतच जाणार. त्याची जेवढी क्षमता आहे, जेवढी ताकद आहे, तेवढं तो
देत जाणार। या ठिकाणी आपल्याला विचार करण्याची मात्र वेळ आहे की निसर्ग देत आहे तर आपण किती प्रमाणात घ्यायचं आणि निसर्गाचं देणं आपल्याला समतोल राखत घ्यायचं आहे की त्याला सतत ओरबडून घ्यायचं आहे, त्याचं नुकसान करत आणि आपलाही आत्मघात करत आपल्याला घ्यायचं आहे का। आणि आज या विचारांवरती विचार करणं नितांत गरजेचं आहे। जो आदिवासी समाज आहे तो समाज याच प्रकारे जगत आहे। निसर्गाचं देणं तो निसर्गाच्या देण्याप्रमाणेच तो देत आहे। निसर्गाला भेदभाव माहीत नाही, विषमतेतून वाट काढत पाणी समतल महासागर गाठतो, वाराही तसाच वाहतो जीवनात समतोल गाठतो। समुद्राचं, सागराचं, नदीचं, ओढ्या नाल्याचं जे पाणी आहे हे विषमतेतून, असमतोलातून, खडतर अशा वाटेतून प्रवाहित होत 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 तो ओढा, नदी, नाला समुद्रापर्यंत मिळत असतो। मग तो जर त्यातला समानतेचा तत्व तो जाणतो किंवा निसर्गाने त्यात जे समानतेचं तत्व दिलेलं आहे त्याचा तो अंगीकार करत तो तिथपर्यंत पोचत असतो, तर माणूस का करू शकत नाही। वाराही तसाच वाहतो, कुठे कमी कुठे जास्त, कुठे वाहतच नाही, हा परिसर माझा नाही, ही लोकं माझी नाहीत, हा भूभाग माझा नाही, अशा प्रकारचा वारा कधीच विचार करत नाही। तो जिथे जिथे जसं जसं त्याला शक्य आहे तसं तो वाहण्याचं आणि जीवनात समतोल राखण्याचं, हे संपूर्ण जीवसृष्टीला एक समतोल देण्याचं कार्य या वाऱ्याच्या माध्यमातून, या हवेच्या माध्यमातून केल्या जातं, या पाण्याच्या माध्यमातून केल्या जातं। निसर्ग किती सुंदर, किती निर्मळ, सहवासात राहील त्याचे आयुष्य सुंदर होईल। हा निसर्ग, ही विश्वशक्ती, ही वैश्विक ऊर्जा इतकी सुंदर आणि इतकी निर्मळ आहे, जो तिच्या सहवासात राहील, जो तिला जवळ घेईल, तो त्याचं आयुष्य समृद्ध करून टाकेल, तो त्याचं आयुष्य संपन्न करून टाकेल, तो त्याचं आयुष्य नितांत असं सुंदर करून टाकेल। आणि असंच नितांत सुंदर आयुष्य जे झालेलं आहे ते आदिवाशांचं आहे। त्यांच्या गरजा मर्यादित आहेत, ते निसर्गाला जाणतात, निसर्ग त्यांना समजून घेतो। निसर्गाचा श्वास आणि आदिवाशांचा श्वास वेगळा नाही। निसर्ग संस्कृती गुलशान बहार, अशा विधानाने कवी कवितेचा शेवट करतात। निसर्गाची संस्कृती खऱ्या अर्थानं जपण्याचं, सावरण्याचं, संवर्धनित करण्याचं काम कोण करत असेल तो आदिवासी बांधव करत आहे। त्या आदिवासी बांधवामुळे या निसर्गाचं संरक्षण होत आहे आणि निसर्गाचं संरक्षण झाल्यामुळे आपण जीवित आहोत। हा एक संदेश कवीला आपल्याला या कवितेतून द्यावयाचा आहे आणि म्हणूनच त्यांचं जीवन हे अधिक बहारयुक्त, अधिक गुलशनमय झालेलं आहे, अधिक आनंदमय झालेलं आहे। मग अशा आदिवाशांच्या ज्या भावभावना आहे, अशा आदिवाशांच्या रूढी परंपरा आणि प्रथा आहेत, यांच्या आपण विचार करणं गरजेचं आहे। त्यांना प्राथमिक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपलं आहे आणि नसल आपण त्या करू देऊ शकत किंवा नसल आपला राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था त्या करून देऊ शकत असेल, तर किमान ती जंगलं तरी आपल्याला जशीच्या तशी राखणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या पृथ्वीचा समतोल, या निसर्गाचा समतोल राखता येईल। अशा प्रकारचा एक जीवनाचा शोध घेताना ही कविता या ठिकाणी कवी अभिव्यक्त करतात। त्याचा सारांश आपण या अर्थाने बघू शकतो। धन्यवाद।